हॅलो फ्रेंड्स, आपल्या सर्वांची आवडती मालिका तुझ्या सोबतीने या मालिकेच्या आजच्या शनिवार 18 जुलैच्या एपिसोडमध्ये एकानंतर एक धमाकेदार ट्विस्ट आले आहेत. फ्रेंड्स, आजचा एपिसोड खूप भारी होता. मग नेमकं घडलंय तरी काय? तर आजच्या एपिसोडमध्ये नुपूर ही जासूस नुपूर बनली आहे आणि सुमती इव्हेंटच्या ऑफिसमध्ये जे जे काही घोटाळे चालले आहेत ते सगळे ती शोधून काढतीये. आणि सगळ्यात मोठा घोटाळा हा किचनमध्ये सुरू आहे. जास्तीचा माल बोलवला जातोय आणि माल हा बाहेरच विकला जातोय आणि त्याचे पैसे खाल्ले जात आहे. आणि नुपूरने हा सगळा घोटाळा शोधून काढलाय. नुपूरने किचनमध्ये चक्क या जुन्या फाईल्स शोधून काढल्या आहेत. मग आता नुपूर ही तायडीला एक्सपोज करणार की त्याच्या आधीच तायडी डाव उलटवणार हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. फ्रेंड्स, आजच्या एपिसोडच्या सुरुवातीलाच सुमती इव्हेंटच्या ऑफिसमध्ये एक सप्लायर येतो. अकाउंटंटला भेटतो. सप्लायर विचारतो, तुम्ही 2 महिन्यांपूर्वी पेमेंट मिळेल असं सांगितलं होतं, पण अजून पेमेंट मिळालेलं नाहीये. तेवढ्यात नुपूर तेथे येते आणि हे सगळं ऐकत असते. अकाउंटंट सांगतो, अहो एवढ्या लवकर पेमेंट नाही निघत. तर हा सप्लायर म्हणतो, पण सागरिका मॅमने मला प्रॉमिस केलं होतं की पेमेंट क्लिअर होईल. मग पेमेंट क्लिअर का नाही झालं? तेवढ्यात अकाउंटंटची नजर नुपूरवर जाते. नुपूर हे सगळं ऐकते. हे पाहून अकाउंटंट हा लगेच या सप्लायरला म्हणतो, साहेब तुम्ही चला आतमध्ये, आपण अकाउंट्स डिपार्टमेंटमध्ये बसून बोलूया. आणि हा माणूस सप्लायरला घेऊन निघून जातो. नुपूर विचार करते, एवढा वेळ तो बोलत होते, पण मला पाहताच अकाउंटंटने सप्लायरला आतमध्ये नेलं. आणि तो सप्लायर सागरिका मॅमचं नाव का घेत होता? याचा अर्थ ऑफिसमध्ये नक्कीच काहीतरी मोठा घोटाळा सुरू आहे. पेमेंट्स क्लिअर होत नाहीये, सप्लायरला पैसे दिले जात नाहीये. हा सगळा विचार नुपूरच्या मनात येतो. आणि नुपूरला आठवतं की किचनमध्ये एक ड्रॉवर होतं. त्या ड्रॉवरला मी उघडण्याचा प्रयत्न केला, पण ते उघडतच नव्हतं. नक्कीच त्या ड्रॉवरमध्ये काहीतरी रहस्य असेल हे नुपूरला वाटतं. आणि मग थोड्या वेळानंतर संध्याकाळच्या नाश्त्यासाठी नुपूरने संपूर्ण स्टाफसाठी गरमागरम ढोकळा बनवलेला असतो. दीप, कोमल, अकाउंटंट आणि रुही हे चौघेजण मस्त या संध्याकाळच्या नाश्त्याचा ढोकळ्याचा आस्वाद घेत असतात. सगळ्यांना ढोकळा खूप आवडतो. कोमल नुपूरचं कौतुक करते, नुपूर खरंच किती छान ढोकळा बनवतेस तू. माझ्या आईला सुद्धा इतका छान ढोकळा नाही बनवता येत. तुझ्या हातची चव कोणालाच जमणार नाहीये. नुपूर थँक्यू म्हणते. दीप हा कोमलला आठवण करून देतो. कोमल तुला आठवतंय का, काही दिवसांपूर्वी नुपूर जेव्हा इथे काम करायची तेव्हा सगळ्या सुमती इव्हेंटच्या क्लायंटला नुपूरच्या हातचं जेवण किती आवडायचं. आपल्या सुमती इव्हेंटच्या जेवणाची सगळीकडे चर्चा व्हायची. नुपूर म्हणते, नाही नाही एवढं काय नाहीये. रुही म्हणते, मॅम पण खरंच खूप छान ढोकळा झालाय. तर नुपूर तिला सुद्धा थँक्यू म्हणते, तू मला मदत केली होती. रुही वेलकम म्हणते. आणि तेवढ्यात मल्हार तेथे येतो आणि विचारतो, हे सगळं काय सुरू आहे? तर नुपूर सांगते, मी संध्याकाळच्या नाश्त्यासाठी सगळ्यांसाठी ढोकळा बनवलाय. तर मल्हार विचारतो, मग माझ्यासाठी? सुमती इव्हेंटचा CEO येथे आला आहे, त्याच्यासाठी वेगळी कटलरी, वेगळी स्पेस काही असायला हवं की नाही? तर नुपूर उत्तर देते, माझ्या किचनमध्ये मालक, एम्प्लॉई असा कोणताही भेदभाव नसतो. तुम्हाला सगळ्यांबरोबर बसून सगळ्यांसारखं खावं लागेल तरच चालेल. दीप म्हणतो, अरे वा, हे तर खूप छान आहे. कोमल, रुही सगळे हसतात. मल्हार दीप शेजारी बसतो आणि म्हणतो, अरे मी पण चेष्टा करत होतो. मला सुद्धा हे मालक, एम्प्लॉई हे कल्चर बिलकुल आवडत नाही. आणि मग नुपूर मल्हारला सुद्धा ढोकळा देते. सगळे खूप खुश असतात, ढोकळा एन्जॉय करत असतात. मल्हार हा ढोकळा खातो. नुपूर त्याच्याकडे उत्सुकतेने पाहत असते की मल्हारला आवडतो की नाही. पण मल्हार म्हणतो, मिसेस खानविलकर, या ढोकळ्यात थोडा प्रॉब्लेम आहे. हे ऐकून नुपूरला खूप टेन्शन येतं. नुपूर विचारते, प्रॉब्लेम म्हणजे? चव आवडली नाही का तुम्हाला? दीप, कोमल यांना सुद्धा टेन्शन येतं. मल्हार म्हणतो, हो म्हणजे चवीचाच प्रॉब्लेम आहे. मग नुपूर कोमलला विचारते, कोमल तू तर म्हणालीस की ढोकळा खूप छान झाला आहे. कोमल सांगते, छानच आहे. मग नुपूर दीपला विचारते, दीप काही प्रॉब्लेम झालाय का? ढोकळा छान नाहीये का? दीप सांगतो, नाही छान आहे ढोकळा. नुपूर ही मल्हारला म्हणते, मल्हारचं सांगा ना, काही चवीचा प्रॉब्लेम असेल तर सांगा मला, म्हणजे पुढच्या वेळेस माझ्याकडून ही चूक होणार नाही. ऑफिसमध्ये चांगलं जेवण बनत नसेल तर इव्हेंटमध्ये काय बनेल? सांगा, तुमचा काय फीडबॅक असेल तो सांगा तुम्ही मला. आणि तेवढ्यात तायडी तेथे येते. मल्हार हा चेष्टाच करत असतो आणि सांगतो, प्रॉब्लेम हा झाला आहे की माझ्या ऑफिसमध्ये आता माझा बेस्ट शेफ परत आला आहे. त्यामुळे ऑफिसच्या दुपारच्या जेवणाला, नाश्त्याला
एक नंबर चव आली आहे आणि माझ्या घरीसुद्धा एक चांगला शेफ आहे, ज्याच्या हातचं जेवणसुद्धा मला खूप आवडतं. त्यामुळे मला प्रश्न पडला आहे की घरच्या शेफच्या हातचं खायचं की ऑफिसच्या शेफच्या हातचं खायचं. कोणाच्याही हातचं खाल्लं तर पहिला किंवा दुसरा तर नाराज होणारच. हे ऐकून नुपूर हसू लागते. दीप आणि कोमलसुद्धा खूप खुश होतात. तायडी हे सगळं ऐकत असते. मल्हार म्हणतो, चला चला पोट भरून खा, आणि सगळे ढोकळ्यावर ताव मारतात. तायडी खूप चिडते आणि म्हणते, या नुपूरने ना संपूर्ण ऑफिसवर ताबा मिळवायला सुरुवात केली आहे. हळूहळू सगळ्यांची मनं जिंकतीये आणि नको त्या ठिकाणी तिचं लक्ष असतंच. हिला ऑफिसमधून बाहेर काढण्यासाठी काहीतरी करावं लागेल, असा विचार करून तायडी रागारागाने तेथून निघून जाते. सगळ्यांची ढोकळा पार्टी सुरूच असते. थोड्या वेळानंतर रात्र होते आणि नुपूर ही तिच्या रूममध्ये बसलेली असते आणि नुपूरच्या मनात हाच विचार सुरू असतो की ऑफिसमध्ये तिने जे बंद असलेलं ड्रॉवर पाहिलं, ज्याची चावी ही फक्त सागरिका मॅमकडे असते, त्या ड्रॉवरमध्ये काय असेल. त्या ड्रॉवरमध्ये नक्कीच ओरिजिनल परचेस फाईल, बिल बुक्स वगैरे असतील, ज्यामुळे मला हा सगळा घोटाळा समजेल, असाच विचार नुपूर करत असते. आणि नुपूरला हे सगळं ड्रॉवर उघडायला जायचं असतं. पण तेवढ्यात मल्हार फ्रेश होऊन येतो आणि नुपूर कसला तरी विचार करते हे त्याच्या लक्षात येतं. मल्हार म्हणतो, नुपूर, खरं सांगायचं ना, तू जेव्हापासून ऑफिसमध्ये आली ना, खूप भारी वाटतंय. आजचा दिवस खूप छान गेला. नुपूर स्माईल करते. मल्हार सांगतो, तुला माहिती आहे का, तुझा आज संध्याकाळी जो नाश्ता केला होता, जो ढोकळा बनवला होता ना, तो इतका छान होता. माझं पोट भरलं पण मन नाही भरलं. आणि कोमल आणि त्या दीपने तर लिस्ट तयार केली आहे की तुझ्याकडून रोज काय काय नवीन तयार करून घ्यायचं. ते खूप एक्सायटेड आहेत. नुपूर काही बोलण्याकडे लक्ष देत नाही. कधी मोबाईल पाहते, कधी स्माईल करते. मल्हार तिला सांगतो, नुपूर, दीप आणि कोमल सांगत होते की तू आल्यानंतर ऑफिसमध्ये असं नवीन चैतन्य आलंय आणि सगळेजण एकदम उत्साहाने काम करताय. खरंच तू ऑफिसमध्ये आल्यानंतर किती सगळं छान होतंय. तर नुपूर म्हणते, सर, मी एवढं काही केलं नाहीये, सगळं नॉर्मल तर आहे ना. मल्हार सांगतो, नाही नाही, कधी काही व्यक्तींची अशी पॉझिटिव्ह एनर्जी असते ना, एक व्हाईबच वेगळी असते. तो आल्यामुळे ना ऑफिसमध्ये एक नवीन चैतन्य आलंय, ते तर मला सुद्धा जाणवत आहे. नुपूर हो हो म्हणते आणि मोबाईलकडे लक्ष देते. हे मल्हारला बिलकुल आवडत नाही. मल्हार विचारतो, नुपूर, काय सुरू आहे तुझं? मी तुझ्याशी बोलतोय आणि तू मोबाईल पाहतेस. मी एवढं बोर करतोय का तुला? तुला माझं बोलणं नाही ऐकायचं आहे का? तर नुपूर सांगते, नाही सर, तसं काही नाही आहे. आजचा दिवस खूप हेक्टिक होता ना, त्यामुळे मला झोप येते. मी वेळ पाहत होते. चला, मला आता झोपायचं आहे. तर मल्हार नुपूरच्या शेजारी जाऊन बसतो आणि म्हणतो, नुपूर, म्हणजे आजचा दिवस खूप हेक्टिक होता. अगं, याच्यापेक्षा जास्त हेक्टिक दिवस पाहिले आहेत आपण. मला तर असं वाटतं की आपण दोघांनी आता मस्त गप्पा मारायला पाहिजे. नुपूर म्हणते, सर, तुमचं चाललं ना तर तुम्ही दिवसभर गप्पाच मारत बसाल. काही काम नाही, धाम नाही. त्यामुळे मला नाही गप्पा मारायच्या, मला झोपायचं आहे. मल्हार म्हणतो, काय यार, मला असं वाटलं की आपण दोघं मस्त गप्पा मारूया आणि तू असं करतेस. मला गप्पा मारायच्या तुझ्याशी. नुपूर म्हणते, सर, प्लीज, मला आता झोपायचं आहे. मी झोप नाही कंट्रोल करू शकत. मल्हार म्हणतो, पण दिवसभर आपण काय काय केलं, काय काय घडलं, याबद्दल तर आपण बोलू शकतो ना. नुपूर म्हणते, उद्या मी वेगळा वेळ काढेल आणि आपण उद्या बोलूया. पण मला आता झोपायचं आहे. मला झोपच कंट्रोल होत नाही आहे. तुम्ही तुमच्या बाजूला जा, झोपून घ्या. मल्हार म्हणतो, ठीक आहे. एकतर तसंही आता आपण एकाच ऑफिसमध्ये आहोत. मग तेथे आपल्याला बोलायला वेळ मिळत नाही. घरी तुला झोप येते. घरी तू माझ्याशी नीट बोलत नाही. मग आपलं बोलणं कधी होईल काय माहीत. नुपूर म्हणते, सर, गुड नाईट. प्लीज जा तुम्ही. मल्हारचा नाईलाज होतो. मल्हारसुद्धा गुड नाईट म्हणतो, आपल्या बाजूला जातो आणि नुपूर ही झोपते. नुपूरला मल्हार झोपण्याची वाट पाहावी लागणार, कारण मल्हार झोपल्यावरच नुपूरला ऑफिसमध्ये जाऊन ते ड्रॉवर उघडता येणार आहे. पण मल्हार त्याच्या बाजूला जातो आणि नॉर्मल व्यक्तीप्रमाणे आपला मोबाईल पाहत बसतो, टाईमपास करत असतो. नुपूर त्याच्याकडे पाहते. नुपूरला खूप राग येतो. नुपूर विचार करते, आता तिकडे गेले तरी मोबाईलमध्ये टाईमपास करताय, म्हणजे हे मोबाईल कधी पाहणार, झोपणार कधी, मी जाणार कधी? अरे देवा. नुपूर डोक्याला हात लावते. मल्हारकडे पाहते तर मल्हार मोबाईलच वापरत असतो. नुपूर ही चिडून म्हणते, मल्हार सर, तुम्ही काय करताय? मल्हार सांगतो, कोठे काय, टाईमपास करतोय, मोबाईल पाहतोय आणि मग थोड्या वेळाने झोपी जाईल. नुपूर म्हणते, सर, एवढे मोठे बिझनेसमॅन आहात तुम्ही, पण तुम्हाला एक साधी गोष्ट माहीत नाही आहे. अहो, मोबाईल वापरल्याने मेंदू खराब होतो माणसाचा. झोपण्याआधी कमीत कमी 2 ते 4 तास मोबाईल बाजूला ठेवायला पाहिजे. नो स्क्रीन टाईम, तेव्हा चांगली झोप येते. आणि तुम्ही असं करताय.
मला हे बिलकुल आवडत नाही आहे. मल्हार म्हणतो 2-4 तास? ठीक आहे मग, असं म्हणून मल्हार फोन ठेवून देतो आणि म्हणतो आपण दोघे ना आता मस्त 2-4 तास गप्पा मारूया, म्हणजे मला चांगली झोप येईल. नुपूर ओढून म्हणते, मल्हार सर आता झोपा बरं, नाहीतर आहे ना मी तो छोटा लॅम्पसुद्धा बंद करून टाकेल. तर मल्हार म्हणतो नाही 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 नाही, ठीक आहे ठीक आहे, राहू दे. आणि मल्हार हा झोपतो. नुपूरसुद्धा झोपते. नुपूरला वाट पाहायची असते की आता मल्हार झोपेल, पण मल्हारची कुजबूज सुरूच असते. त्याला काय आज लवकर झोप लागणार नाही. मल्हार हा थोडा वेळ झोपण्याचा प्रयत्न करतो, पण त्याचे डोळे उघडेच असतात. मग कूज बदलतो. मग त्याला पाणी प्यायचं असतं. मग मल्हार पाणी घेतो. आता पाण्याचा जारसुद्धा इतका जाड, त्यानंतर ग्लास, त्यात पाणी ओतण्याचा सुद्धा खळखळ आवाज येतो. मग मल्हार पाणी पितो. त्याचा गुटुक 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 असा आवाज येतो. हे सगळं नुपूरला ऐकू येत असतं. मल्हार पाणी पितो, मग ग्लास ठेवून देतो आणि थोडा इकडे तिकडे स्ट्रेचिंग करून पुन्हा एकदा झोपी जातो. नुपूर ही त्याच्याकडे पाहतच असते की हा काय टाईमपास करतोय. मग मल्हारला दिसतं की ट्रे थोडा पुढे आलाय, नाहीतर डोक्यात पडेल. मल्हार ट्रे मागे लोटतो. नुपूरचं लक्ष असतंच. मग मल्हार कूज बदलतो, तर बाजूला आरसा असतो, त्याला त्याचा धक्का लागतो. मग मल्हार उठतो आणि हा आरसा मागे करतो. त्याचाही मोठा आवाज होतो. नुपूर चिडून म्हणते, सर काय सुरू आहे तुमचं? नुसती चुरबुळ चुरबुळ. मल्हार सांगतो, अगं चुरबुळ नाही, पाणी पिलो त्याचा आवाज आला, ट्रे मागं केला त्याचा आवाज आला, आता हा आरशात धक्का लागला तो मागं केला त्याचा आवाज आला. तर नुपूर चिडून म्हणते, सर आता गुपचूप झोपायचं तुम्ही, नाहीतर. मल्हार म्हणतो, नाही नाही, नाहीतर काही नाही, हा लॅम्प चालू राहू द्यायचा, मी झोपतो. असं म्हणून मल्हार झोपी जातो. नुपूरसुद्धा झोपण्याचं नाटक करते आणि मग 5-10 मिनिटानंतर मल्हार झोपलाय असा विचार करून नुपूर ही जागेवर उठून उभी राहते. मल्हारकडे पाहते, तर मल्हार झोपलेला असतो. नुपूर ही घराबाहेर पडते. आता त्यांचं ऑफिस घराच्या बाजूलाच आहे. मग काही क्षणातच नुपूर ऑफिसमध्ये पोहोचते. ऑफिसमध्ये काळाकुट्टा अंधार असतो. मोबाईल टॉर्चच्या मदतीने नुपूर आतमध्ये येते आणि किचनमध्ये घुसते आणि तिने या सगळ्या ड्रॉवरच्या चाव्यासुद्धा आणलेल्या असतात. आता या ड्रॉवरची चावी फक्त सागरिका मॅमकडे आहेत. नुपूरकडे ही चावी कोठून आली हे देव जाणे, पण नुपूरकडे या ड्रॉवरची चावी असते. नुपूर एक एक करून वेगवेगळ्या चाव्या लावते आणि मग एका चावीने हे ड्रॉवर उघडतं. नुपूर हे ड्रॉवर उघडून पाहते, तर त्यामध्ये बिलबुक असतं आणि काही फाईल्स असतात. नुपूर या सगळ्या फाईल्स पाहते आणि विचार करते, माझा संशय खरा ठरला. या ड्रॉवरमध्ये परचेस फाईल, स्टॉक फाईल आणि बिलबुक आहे. आणि मग नुपूर हे सगळं चेक करते. परचेस फाईल आणि स्टॉक फाईल चेक केल्यावर तिला समजतं की आज सकाळी आपण ज्या फाईल्स चेक केल्या होत्या त्यामध्ये वेगळे आकडे होते आणि या फाईल्समध्ये वेगळे आकडे आहेत. मग नुपूर बिलबुक पाहते, तर बिलबुकमध्ये काही आकडे खोडून त्या जागी वेगळ्या किंमत टाकलेल्या असतात आणि काही बिल्ससुद्धा गायब असतात. हे सगळं पाहून नुपूरला जबर धक्का बसतो. नुपूर म्हणते, याचा अर्थ कंपनीच्या किचनमध्ये खूप मोठा घोटाळा होतोय. सामान जेवढं घेतलं जातं ते येथे स्टॉक म्हणून येतच नाही. जे घेतलं जातं त्याचे बिल्स गायब आहेत. जे बिल्स आहेत त्याच्या ओरिजिनल किमती खोडून चुकीच्या जास्तीच्या किमती टाकल्या गेल्या आहेत आणि हे सगळं मला उद्या मल्हार सरांसमोर आणावंच लागेल. या सगळ्या प्रकरणामागे जो मुख्य सूत्रधार आहे तो कोण आहे हे मला चांगलंच माहिती आहे आणि जर उद्या त्याचा खरा चेहरा मला सगळ्यांसमोर आणता आला ना, तर मल्हार सरांचे डोळेसुद्धा उघडतील. आता फक्त उद्या सकाळची वाट पाहायची, जेव्हा मी हे सगळं सत्य ऑफिसमधील प्रत्येकासमोर आणेल, मल्हार सरांसमोर आणेल. असा विचार करून नुपूर या सगळ्या डॉक्युमेंट्स, फाईल पुन्हा या कपाटात ठेवून देते, लॉक करते आणि आपल्या रूममध्ये परत येते. ती मल्हारला पाहते, तर मल्हार झोपलेला असतो. तो झोपलाय असा विचार करून नुपूर पुढे जाते. तेवढ्यात मल्हार उठून बसतो आणि विचारतो, नुपूर कोठे गेली होतीस? नुपूर खूप घाबरते. आता मल्हारला काय उत्तर द्यायचं हा प्रश्न नुपूरला पडतो. मल्हार नुपूर जवळ येतो आणि म्हणतो, कुठे गेली होतीस एवढ्या रात्री? नुपूरकडे या प्रश्नाचं उत्तर नसतं. हो, नाही 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 असं करता करता ती काही बोलणार. इतक्यात मल्हार हसून म्हणतो, मिसेस खानविलकर, कमीत कमी दिवसा नाही पण रात्री कोठे चाललाय तेवढं तरी सांगून जात जा, काळजी वाटते. तर नुपूर अजून खूप वेळ विचार करते आणि सांगते, फिरायला गेले होते. मल्हारला आश्चर्य वाटतं. मल्हार विचारतो, यावेळेस फिरायला? नुपूर सांगते, म्हणजे बाहेर नाही, बाहेर अंगणातच फिरत होते, ते मला झोप येत नव्हती ना म्हणून. मल्हारला हे पटतं. मल्हार म्हणतो, असं काय? मग आधी मी तुला म्हटलं की आपण गप्पा मारूया,
तेव्हा तर तुला बाहेर फिरायचं नव्हतं, झोपायचं होतं आणि आता तुला बाहेर फिरायचं होतं. वा रे वा, मला सांगितलं असतं तर मी सुद्धा तुझ्याबरोबर बाहेर फिरायला आलो असतो ना. बाहेर किती छान हवा सुरू आहे, किती छान वाटलं असतं. नुपूर चिडून म्हणते, सर तुम्ही काय नेहमी माझ्याबरोबर असायला हवं का? मल्हार विचारतो, काय प्रॉब्लेम आहे? आपण दोघे नवरा बायको आहोत, कपल आहोत आणि नवरा बायको तर नेहमीच एकत्र जात असतात. कुठेही गेले तरी नवरा बायको सोबतच. नुपूर म्हणते, सर एक तर आपलं नातं असं नाहीये, आपण टिपिकल नवरा बायको नाही आहोत, आपल्यात नवरा बायकोसारखं कोणतं नातं नाहीये, त्यामुळे आपण दोघांनी एकत्र फिरलंच पाहिजे, एकत्र गेलंच पाहिजे असं काही नाहीये, हे लक्षात ठेवा. आणि आपल्यामध्ये प्रेमसुद्धा नाहीये. मल्हार चिडून म्हणतो, नुपूर असं तुला वाटतं, पण माझं तुझ्यावर खूप जास्त प्रेम आहे. नुपूर चिडून म्हणते, दाखवा मग तुमचं ते प्रेम, दाखवा आत्ताच्या आत्ता. आत्ताच्या आत्ता ते प्रेम आहे ना फेकून देते मी. मल्हार हसू लागतो आणि म्हणतो, चल तुला माझं प्रेम दाखवतो. असं म्हणून मल्हार नुपूरचा हात पकडतो आणि नुपूरला खिडकीजवळ घेऊन येतो आणि तिला म्हणतो, ते पहा आकाशात, या आकाशात जेवढ्या चांदण्या आहेत ना तेवढं माझं तुझ्यावर प्रेम आहे. नुपूर खूप चिडते आणि म्हणते, मला तर एकही दिसत नाहीये, मला फक्त काळे ढग दिसताय. तर मल्हार सांगतो, हे काळे ढग म्हणजे तुझ्या मनातला राग आहे आणि त्या रागांमुळेच तुला माझं प्रेम हे चांदणं दिसत नाहीये. आणि जर तुला माझं प्रेम कमी करायचं असेल ना तर या सगळ्या चांदण्या तोडून फेकून द्याव्या लागतील. सांग, आहे का ते शक्य? सांग बरं. आणि मग मल्हार हा नुपूरला आरशासमोर उभं करतो आणि म्हणतो, तू आता स्वतःकडे पहा, माझ्याकडे पहा आणि मनात कोणताही राग न ठेवता, खोटं न बोलता माझं तुझ्यावर प्रेम आहे की नाही आणि तुझं माझ्यावर प्रेम आहे की नाही हे मला सांग. नुपूर ही मल्हारकडे पाहत राहते, मल्हार तिच्याकडे पाहत राहतो आणि एका क्षणाला नुपूर स्माईल करते. त्यामुळे मल्हारला खूप आनंद होतो. नुपूर विसरून गेलेली असते की मला मल्हारवर चिडचिड करायची आहे, त्याचा रागराग करायचा आहे, त्याला त्रास द्यायचा आहे. आणि मग नुपूर आणि मल्हार दोघेही एकमेकांकडे प्रेमाने पाहत असतात. तेवढ्यात नुपूर भानावर येते आणि म्हणते, सर हे काय करताय तुम्ही माझ्याबरोबर? आपण काय कॉलेजला जाणारं कपल आहोत का? मल्हार म्हणतो, ओके कॉलेजला जाणारं कपल नाही आहोत, पण कमीत कमी तू एवढं तर मान्य केलं ना की आपण कपल आहोत. आणि कपल कॉलेजला जाणारा असो किंवा दुसरं कोणतंही, कपल हे कपलच असतं. आणि नुपूर तुला खरं सांगू ना, आजकाल मला तुझा थोडाही विरह सहन होत नाही. तू कुठेही दूर गेली ना, कधी मी तुझ्याजवळ येतो असं मला होतं. नुपूर म्हणते, सर एखादा जुना मराठी चित्रपट पाहिलाय ना असं वाटतंय मला. मल्हार सांगतो, माझे डायलॉग जुने असतील पण माझ्या भावना जुन्या नाही आहेत. माझ्या भावना या चिरतरुण आहेत. माझं तुझ्यावर खूप प्रेम आहे. नुपूर ही मल्हारकडे पाहतच राहते आणि म्हणते, कधी कधी तुमच्यामधल्या या कवीचा गळा घोटावा असं वाटतं मला. मल्हार म्हणतो, ठीक आहे त्या कवीला जिवंत राहू दे. तुम्हाला एवढं सांग की आपण कॉलेजमध्ये जाणारं कपल नाही आहे, मग आपण कोणतं कपल आहे? आणि नुपूर ही खुदू खुदू हसू लागते, जागेवर जाऊन बसते आणि म्हणते, मल्हार सर तुम्ही आणि तुमचे प्रश्न, काय करायचं तुमच्या या प्रश्नांचं? मल्हारसुद्धा तिच्या समोर जाऊन बसतो. नुपूर खूप हसत असते. मल्हार हा नुपूरला विचारतो, आता खरं खरं सांग, एवढ्या रात्री कोठे गेली होतीस? नुपूर ही मल्हारकडे पाहते. नुपूरला समजतं याला खरंच सांगावंच लागेल. नुपूर म्हणते, सर ते तुम्हाला मी आत्ता नाही सांगू शकत. मल्हार विचारतो, आता काय मुहूर्त काढायचा का? तर नुपूर म्हणते, हो उद्या सकाळचा मुहूर्त आहे, तुम्हाला सकाळपर्यंत थांबावंच लागेल, धीर धरावंच लागेल. मल्हार म्हणतो, ठीक आहे उद्या सकाळपर्यंत मी धीर धरतो. नुपूर म्हणते, बाय, आता माझे डोळे खूप जड झाले आहेत, जा झोपायला. नुपूर ही मल्हारला झोपायला जायला सांगते. मल्हार येऊन त्याच्या बाजूला झोपतो आणि मल्हार नुपूरकडेच पाहत असतो. नुपूर मल्हारकडे पाहत असते. आता उद्या सकाळी नुपूर मला काय सांगणार असेल हाच प्रश्न मल्हारला पडतो आणि नुपूरसुद्धा उद्या सकाळचीच वाट पाहत असते. आजचा एपिसोड येथेच संपतो. फ्रेंड्स, तुझ्या सोबतीने या मालिकेचा आजचा एपिसोड खरंच खूप भारी होता, इंटरेस्टिंग होता. नुपूर तायडीचा एक मोठा घोटाळा उघड करण्याच्या खूप जवळ आली आहे, एवढं मात्र नक्की. आजचा एपिसोड तर भारी होता, पण या मालिकेचा पुढील एपिसोड आणखीन भारी असणार आहे, आणखीन मोठा ट्विस्ट या मालिकेत येणार आहे. मग नेमकं घडणार तरी काय? तर तुझ्या सोबतीने या मालिकेच्या पुढील एपिसोडमध्ये आपण पाहू की नुपूर सकाळी ऑफिसमध्ये सगळ्यांना गोळा करण्याआधी तायडीला डायनिंग टेबलवर असताना सांगेल की मॅम आज तुम्हाला ऑफिसमध्ये यायचं आहे, तुमच्यासाठी एक सरप्राईज आहे. हे ऐकून तायडी खूप घाबरणार आणि मग ऑफिसमध्ये आल्यानंतर नुपूर सगळ्यांसमोर तायडीला त्या ड्रॉवरची चावी द्यायला सांगणार. तायडी खूप घाबरलेली असेल, पण मल्हारसमोर
तायडीला नकारही देता येणार नाही. मग तायडी नुपूरला या ड्रॉवरची चावी देईल. नुपूर कोमलला हे ड्रॉवर उघडायला सांगेन आणि नुपूर मल्हारला म्हणेल, सर ऑफिसमधील सगळ्या स्टाफसमोर हे ड्रॉवर उघडायलाच हवं. कोमल हे ड्रॉवर उघडणार. तायडी खूप घाबरलेली असणार. कोमलने हे ड्रॉवर उघडल्यावर या ड्रॉवरमध्ये तेच बिलबुक, परचेस फाईल, स्टॉक फाईल हे सगळं असेल. त्यामुळे तायडी घाबरणार. मग आता नुपूर सगळ्यांसमोर हे सिद्ध करून दाखवेल का की तायडी किती मोठी घोटाळेबाज आहे आणि तिने आपल्या कंपनीत किती मोठा घोटाळा केला आहे. मल्हारला तायडीचा खरा चेहरा कळेल का हे तर आपल्या उद्याच्या एपिसोडमध्येच समजणार. तर फ्रेंड्स, तुम्हाला सुद्धा आजचा एपिसोड आवडला का नक्कीच कमेंट करून सांगा. आणि तुझ्या सोबतीने या मालिकेचे असेच नवीन नवीन एपिसोड, नवीन नवीन अपडेट सर्वात आधी पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करा. म्हणजे या मालिकेचे नवीन नवीन एपिसोड तुम्हाला सर्वात आधी पाहायला मिळतील. खूप 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 धन्यवाद.